आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम. सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधु साधु.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की बुद्धाने या ठिकाणी त्यांच्या धम्माचं वर्गीकरण केलेलं आहे. ते म्हटलं म्हणजे धम्म, अधम्म आणि सदधम्म या भागामध्ये या ठिकाणी त्यांनी आपल्या या धम्माचं वर्गीकरण केलेलं आहे असं आपण या ठिकाणी या अगोदर पाहिलेलं आहे. तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की तथागतांनी जो धम्म सांगितलेला आहे त्या धम्माबरोबरच त्या धम्माबरोबरच आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की धर्म आणि धम्म यामधील जो काही भेद आहे तो भेद या ठिकाणी विवेचन केलेला आहे. धम्म आणि नीती, धम्म आणि धर्म, तद्वतच या ठिकाणी धम्म हा धर्मापासून कशा पद्धतीचा वेगळा आहे आणि तथागतांनी आम्हाला धर्म न सांगता या ठिकाणी काय सांगितलेला आहे तर धम्म हा सांगितलेला आहे. जो धर्म जो आहे हा धर्म वेगवेगळ्या भागामध्ये काय आहे विखुरलेला आहे. त्या धर्मामध्ये कधीही आपल्याला समानता दिसून आलेली नाही. उच्च आणि नीच असा हा काय दिसून आलेला आहे तर भेदभाव दिसून आलेला आहे. आणि म्हणून धर्म कसा आहे तर धर्म हा धम्मापेक्षा वेगळा आहे किंवा धम्म जो आहे तथागतांनी या धम्मामध्ये त्यांच्या काय सांगितलेली आहे तर समानता सांगितलेली आहे. त्यांच्या धम्मामध्ये नीती सांगितलेली आहे, त्यांच्या धम्मामध्ये त्यांनी न्याय सांगितलेले आहे. अशा या वेगवेगळ्या भागामध्ये बुद्धाने आम्हाला आपला हा काय सांगितलेला आहे तर धम्म सांगितलेला आहे. या ठिकाणी आपण भाग दुसरा पाहत असताना या परिभाषिक शब्दामुळे होणारे जे काही मौलिक भेद आहेत आणि हे मौलिक भेद कसे स्पष्ट राहतात हे पाहत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की पुनर्जन्म जो आहे किंवा पुनर्जन्म म्हटलं म्हणजे काय, पुनर्जन्म आपल्याला कशाला म्हणायचा आहे का ईश्वर आहे का म्हणजे देव जे आहे हा देव आहे का, ईश्वर आहे का असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो ना. आणि त्या प्रश्नाचा आपल्याला उलगडा सुद्धा झाला पाहिजे, त्याचं उत्तरही आपल्याला या ठिकाणी कळालं पाहिजे. आणि मग ईश्वर आहे का, आत्मा आहे का, ईश्वर आणि भगवान आहे का किंवा आत्मा आणि भगवान आहे का, का पुनर्जन्म होतो का पुनर्जन्म आहे. मग आत्म्याबद्दल जर बोलायचं असेल किंवा आत्म्याबद्दल जर या ठिकाणी बोलायचं झालं तर बुद्धाचा धम्म जो आहे म्हणजे तथागतांनी या ठिकाणी जो त्यांचा धम्म सांगितलेला आहे अर्थातच बुद्धाचा धम्म मग कशावर अवलंबून आहे गायकवाडताई, बुद्धाचा धम्म कशावर अवलंबून आहे तर बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. बुद्धांचा धम्म हा विज्ञानाला जन्म देणारा हा धम्म आहे. मग हिंदू या धर्मामध्ये किंवा ब्राह्मणवादाच्या या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे तर प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा असतो असं या हिंदू धर्मामध्ये काय केलेलं आहे प्रचार आणि प्रसार केलेला आहे. प्रत्येक शरीरामध्ये काय असतो एक आत्मा असतो. कुणी सांगितले हे ब्राह्मणी तत्वज्ञानामध्ये किंवा हिंदू तत्वज्ञानामध्ये असं सांगितलेलं आहे की जो आत्मा आहे आणि हा आत्मा काय आहे तर प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा प्रसार करतो किंवा प्रचार केलेला आहे. मग बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, बुद्धाचं म्हणणं काय आहे, बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, बुद्धांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे, प्रथम सांगितलेलं आहे जानो, अगोदर जाना, अगोदर काय सांगितलेलं आहे जानो, जाना, छाना आणि फिर मानो. जानो, छानो, फिर मानो म्हणजे अगोदर जाणायचं आहे, त्यानंतर त्या गोष्टी आपल्याला छानायच्या आहेत आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे त्या मान्य करायच्या आहेत. वेळोवेळी आपण प्रत्येक वेळेस घरात वापरणाऱ्या चाळणीचं या ठिकाणी उदाहरण देतो. तर या ठिकाणी जी छन्नी आहे किंवा जी चाळणी आहे त्या चाळणीमध्ये जो आटा आहे जो पीठ आहे ते आपण चाळतो आणि चाळत असताना जे काही या ठिकाणी त्या छन्नीमध्ये कोंडा आहे तो आपण कोंडा वापरतो का नाही, तो बाजूला टाकून देतो. किंवा चावल जे आहे ते चावल जर आपण छाणत असू जे काही त्याच्यामध्ये भून पडलेले असतात ते सुद्धा आपण बाजूला टाकतो. आणि म्हणून तथागतांचा या ठिकाणी धम्माचं जर आचरण करायचं असेल किंवा धम्माचा जर या ठिकाणी मुख्य गाभा बघायचा असेल तर तथागताचा धम्म आम्हाला काय सांगतो तर जाना, छाना आणि नंतरच मान्य करा. आणि या ठिकाणी आपल्याला असंही सांगितलेलं आहे की बाबांनो मोठमोठ्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे म्हणून ते मानू नका. म्हणजे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते मान्य करू नका किंवा मोठ्या मोठ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते मान्य करू नका किंवा जास्त संख्येने ते लोक म्हणतात. कमी संख्येने लोकांचे विचार कमी आहेत परंतु काही लोकांचा जो जथ्था आहे तो जास्त प्रमाणात आहे.
सुनने के बाद ही समझ में आ जाएगा कि पुनर्जन्म क्या है। तो आप बहुत गंभीरता से सुनिएगा, ये खास करके मेरा कहना है। म्हणजे आम्हाला या ठिकाणी धम्मामध्ये काय सांगितलेलं आहे की पुस्तकामध्ये लिहिलं आहे किंवा मोठमोठ्या पुस्तकाने लिहिलेलं आहे म्हणून ते तुम्ही मान्य नका, किंवा जास्त संख्येने ते लोक सांगतात म्हणून सुद्धा ते तुम्ही मान्य करू नका, किंवा साधू संतांनी सांगितलेलं आहे, एखाद्या महात्म्यानं सांगितलेलं आहे, एखाद्या साधूनं सांगितलेलं आहे आणि म्हणून सुद्धा ते मानू नका, किंवा जी काही परंपरा आहे, जे काही चालीरीती आहेत, जे काही रूढी आहेत आणि ह्या रूढी आणि परंपरागत चालू आलेले जे काही रीतीनुसार आहे आणि म्हणून ते सुद्धा तुम्ही मानू नका. मग काय सांगितलेलं आहे? बुद्धांचा धम्म काय सांगतो? बुद्ध काय म्हणतात? तर बुद्ध आम्हाला या ठिकाणी सांगतात की तुमच्या तर्काच्या कसोटीवर, तुम्हाला जे काही तर्क लावायचं आहे, जी बुद्धी आहे, त्या तर्काच्या कसोटीवर एखादी गोष्ट खरी उतरली किंवा खरी ठरली तरच ती तुम्हाला मान्य करायची आहे. म्हणजे ती बुद्धिमत्तेला ज्यावेळेस पटेल, बुद्धिमत्तेच्या तर्कावर जी जी तुम्ही कसोटी करसाल, ती घासून पासाल तरच ती तुमच्या बुद्धिमत्तेवर पटली आणि खरी आहे अशी ती तुम्हाला समजली तरच तुम्हाला ती काय करायची आहे? मान्य करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला बाहेर माहिती आहे आभाळ आलेला आहे, ते आपल्याला दृष्टीला दिसतं की आभाळ आलेला आहे, ढग आलेले आहेत आणि पाऊस पडण्याचा हा संकेत जाणवतो आणि पाऊस आता प्रत्यक्षात हा पडलेला आहे. एखाद्या या शरीरामध्ये एकच आत्मा असतो. आता हिंदू त्या धर्मामध्ये असं प्रचलित आहे की एका शरीरामध्ये एक आत्मा असतो. त्या धर्मामध्ये काय प्रचलित आहे बेटा? एका शरीरामध्ये एक आत्मा असतो असं त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, असं प्रचलित आहे किंवा असं सांगितलेलं आहे. मग तुमच्या तर्काच्या कसोटीवर त्याला कसं घासायचं आहे? आपल्याला तर्क लावायला सांगितलं ना आम्हाला धम्मामध्ये, आम्हाला बुद्धांनी या ठिकाणी आपला तर्क सांगितलेला आहे, आपली बुद्धी वापरायला सांगितलेली आहे. त्या बुद्धीच्या कसोटीवर, त्या तर्काच्या कसोटीवर आम्हाला आपली बुद्धिमत्ता घासायला सांगितलेली आहे. हे बघा, आपल्याला भगवंतांनी म्हणा किंवा आणखी कुणी म्हणा किंवा माता पित्यांनी म्हणा आपल्याला एक जन्म दिलेला आहे, किंवा भेजने वाले ने आपल्याला भेजे के साथ भेजा है. भेजने वाले ने कैसे भेजा है? भेजे के साथ भेजा है. म्हणजे भेजने वाले ने कसं पाठवलेलं आहे? आपल्याला मेंदू सोबत पाठवलेला आहे. मग हा मेंदू जो आहे कुणाच्या जवळ कसा असेल, कुणाच्या जवळ कसा असेल? बरोबर आहे. भेजने वाले ने हमें भेजे के साथ भेजा है. मग काय करायचं आहे आपल्याला? आता हे पेनचं जर आपण उदाहरण घेतलं, पेनचं उदाहरण घेतलेलं आहे. हा पेन आहे, दिसतो ना दीदी? पेन पाठीमागे बाहेर पाहताय का? तर हा पेन दिसतोय आपल्याला. हा पेन जो आहे तो भेजने वाले ने हमको भेजे के साथ भेजा है, लेकिन उसका ढक्कन अपने को खोलना है. ढक्कन खोलना है. अगर ढक्कन ही नहीं खोले, म्हणजे ढक्कन नाही खोलत तर हे बंद राहील ना आपला दिमाग किंवा आपला माइंड बंद राहील की नाही असा. म्हणजे पेन जर आपल्याला चालू करायचं तर हे ढक्कन खोलावे लागेल तरच हे काय होईल? मग चालू होईल. मग तसंच पद्धतीने भेजने वाले ने हमें भेजे के साथ भेजा है, उसका ढक्कन खोलना बाकी है. म्हणजे ढक्कन आपल्याला खोलायचं आहे आणि ते ढक्कन खोलण्याची प्रक्रिया आम्हाला या ठिकाणी धम्मामध्ये तथागत भगवंतांनी दिलेली आहे की स्वतःचा या ठिकाणी काय वापरायचा आहे? भेजा वापरायचा आहे, मेंदू वापरायचा आहे. आणि मग हा जो बुद्धिमत्ता आहे ती तुमच्या तर्काच्या कसोटीवर त्याला घासायला सांगितलेला आहे, तर्क लावायला सांगितलेला आहे. तो तुम्हाला दिसतो का? तुमच्या बुद्धिमत्तेला पटतं का? हे तुम्ही तुमच्या तर्काच्या कसोटीवर त्याला घासून पाहायचं आहे. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एक आत्मा, एक शरीर असतो हे मानलेलं आहे. हे हिंदू पद्धतीमध्ये म्हणा किंवा ब्राह्मण संस्कृतीमध्ये असं म्हटलेलं आहे. मग आत्मा म्हणजे प्राण, आणि प्राण जेथे आहे तिथे मात्र जीव आहे. आत्मा म्हणजे काय आहे? मग प्राण आहे. आणि प्राण जेथे आहे तिथे काय आहे? मग जीव आहे किंवा आत्मा आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपले हे हात आहेत दोन, आपल्या दोन हाताला या ठिकाणी बोट किती आहेत? हे 5 आणि हे 5 अशी हे 10 बोट आहेत. समजा त्यातील एक बोट माझं हे कट झालं एक बोट आणि हे कापलं गेलं. मग हे कापलेलं जे बोट आहे हे काय होईल?
ते तडपेल. बोट जर कट झालं तर त्याच्यामध्ये काय होईल, आपल्याला तडप निर्माण झालेली दिसेल आणि ती तडप अशी राहील की लगेच या ठिकाणी त्याच्यामध्ये जे कट झालेलं बोट आहे ते ताबडतोब त्याचा जीव जाणार नाही किंवा तो शांत होणार नाही. एक बोट जर कट झालं तर त्याच्यामध्ये काय राहील, त्याच्यामध्ये एक तडप राहील. किंवा जर आपण एखादं झुरळ पाहिलं, एखादी पाल पाहिली, तिची समजा शेपूट कट होऊ द्या किंवा त्या झुरळाची एखादी नागी कट होऊ द्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असती, हालचाल असती किंवा तडप असती. मग इथे काय सांगितलेलं आहे, जिथे जीव आहे तिथं आत्मा आहे. तिथं जीव आहे ना, ते तडप आहे त्याच्यामध्ये. जिथं जीव आहे तिथे आत्मा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर त्या ठिकाणी हालचाल आहे, तडप आहे, तर त्याच्यामध्ये प्राण किंवा जीव असावा. तर्क लावायचे ना आम्हाला, बुद्धिमत्ता वापरायची. जर तिथे ती हालचाल असेल तर त्या ठिकाणी काय असायला पाहिजे की तिथे प्राण आणि जीव आहे असेच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मग या तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला हालचाल किंवा तडप दिसून येते. आणि आपण जर या ठिकाणी हे 10 बोट सांगितलेली आहेत आणि पायाची 10 बोट किती झाली, 20 बोट झाली. आता या 20ही बोटामध्ये काय राहणार आहे, तडप जर कट झाली तर. आणि आपण स्वतः एक आहेत ना, आपलं शरीर पण किती झालं आता, 21 झालेले आहेत. हे 10 बोट आणि पायाची 10 बोट 20 आणि आपण स्वतः 21 असे हे 21 झालेले आहेत. आणि हे 21 आपण तडपू का मग, हा प्रश्न असा या ठिकाणी उद्भवतो की जिथे तडप आहे तिथे जीव आहे. मग या ठिकाणी या हिंदू धर्मानुसार, ब्राह्मणवादानुसार असं म्हटलेलं आहे की आत्म्याला या मानणारे आहेत, म्हणजे आत्म्याला जे जे या ठिकाणी मानणारे आहेत त्यांच्या या मतानुसार, या ठिकाणी मतानुसार एक आत्मा असतो का, किती आत्मा असतात, म्हणजे या ठिकाणी 20 जे बोट आहेत हे तडपायला लागलेत आणि आपलं एक स्वतः शरीर तडपायला लागलेलं आहे. मग या ठिकाणी हिंदू संस्कृतीनुसार किंवा ब्राह्मणवादानुसार या ठिकाणी आत्म्याला मानणारे जे जे कोणी या ठिकाणी आहेत त्यांच्या मनानुसार एक आत्मा असतो का किती आत्मे आहेत, असं या ठिकाणी प्रश्न पडायला हवा ना. कारण 20ही बोट तडप खायला लागलेत, आपण स्वतःही तडपायला लागलो आणि जिथे एक जीव आहे तिथे एक आत्मा असणं आवश्यक आहे. जसं आपण या ठिकाणी झुरळाचं उदाहरण दिलेलं आहे, पालीच्या शेपटीचं उदाहरण दिलेलं आहे की तिला कट झाली तरी त्याची हालचाल चालू असते. पाहिले का तुम्ही स्वतः, तर हे सुरू असतं. तर या ठिकाणी या विज्ञानाचा जर विचार केला, तथागतांचा धम्म कशावर अवलंबून आहे, विज्ञानावर अवलंबून आहे. आणि मग या विज्ञानाचा जर आपण अभ्यास केला किंवा विज्ञानाचा जर आपण विचार केला किंवा या ठिकाणी जर असा विचार केला की या शरीरामध्ये आतापर्यंत पाहिलेलं आहे, विज्ञानानं आतापर्यंत काय पाहिलेलं आहे, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की आपली मुलं जी आहेत डॉक्टर झालेली आहेत, काही मुलं आताही डॉक्टर कोर्स करत आहेत. आणि विज्ञानामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की फेफडे आहेत. विज्ञानामध्ये काय पाहिलं आपण, फेफडे आहेत. प्रॅक्टिकल करत असताना अगोदर त्यांना याच्यावर काय करावं लागतं, प्रॅक्टिकल करावं लागतं. जे मानवी शरीर आहे त्या शरीराचे जे जे काही भाग आहेत त्या भागावर काय करावं लागतं, त्यांना प्रॅक्टिकल करावं लागतं. आणि मग या विज्ञानामध्ये काय दिसून आलेलं आहे, फेफडे दिसून आलेलं आहे, हृदय दिसून आलेलं आहे, लिव्हर दिसून आलेलं आहे, किडनी सुद्धा दिसून आलेली आहे, आतडे दिसून आलेले आहेत, लहान आतडे आणि मोठे आतडे इत्यादी इत्यादी जे काय आहे या शरीराचे काय दिसून आलेले आहे, सर्व अवयव आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. परंतु ज्याला या ठिकाणी आत्मा म्हटलेला आहे, ज्याला काय म्हटलेलं आहे, आत्मा म्हटलेला आहे, जीवात्मा म्हटलेला आहे, हा मात्र विज्ञानाने कधी पाहिलाच नाही, कधीही पाहिलाच नाही. आणि मग शरीरामध्ये सर्वात महत्वाचं अंग किंवा शरीरामधलं जे काही आहे सर्वात महत्वाचं अंग काय आहे तर पेशी. शरीरामध्ये सर्वात महत्वाचं अंग काय आहे तर पेशी हे सर्वात महत्वाचं अंग आहे. आणि पेशीने बनलेलं यालाच आपण जो काय म्हणतो की कुणी हिंदीमध्ये कोशिका म्हणतात, इंग्लिशमध्ये सेल्स म्हणतात आणि मराठीमध्ये आपण पेशी असं म्हणतो. तर हे आपलं शरीरच काय आहे, 63 अरबो आणि खरबो पेशीने हे शरीर आपलं बनलेलं आहे. ज्या बारीक बारीक पेशी आहेत, केसावणी बारीक पेशी आहेत, आपल्याला ते दिसू शकणार नाहीत. जर त्या पेशी आपल्याला पाहायचं तर आपल्याला सूक्ष्मदर्शी यंत्र आहेत, त्या खाली आपल्याला ते दिसून येईल. किंवा आणखी टेक्नॉलॉजी वाढलेली आहेत, मोठमोठ्या मशिनरी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ज्या आहेत
कोशिका अर्थातच पेशी काय होतील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील। आणि मग मानवी शरीरच कसं आहे तर मानवी शरीरच या पेशीचं काय आहे तर पेशीचं पुंज आहे। पेशी ज्या आहे ह्या बारीक बारीक केसावाणी असतात आणि आपल्याला त्या उघड्या डोळ्यांनी दिसू सुद्धा शकणार नाहीत। बारीक बारीक पेशी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणार आहेत का तर नाही दिसणार। आणि मग केवळ आपण काय म्हणतो डॉक्टराकडे गेल्यानंतर काय म्हणतो वहिनी डॉक्टर आम्हाला काय सांगतो की तुमच्या लाल पेशी कमी झाल्यात, तुमच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्यात। कुणाला सांगतो तुमच्या पांढऱ्या पेशीमध्ये वाढ जास्त झालेली आहे असं हे काय सांगतो आपल्याला बोललं जातं किंवा सांगितलं जातं। पांढऱ्या पेशी किंवा लाल पेशी या शरीरामध्ये कमी किंवा जास्त याची वाढ झालेली आपण ही काय करतो ऐकतो। तर ह्या ज्या ज्या पेशी आहेत त्या कशा आहेत तर बारीक बारीक आहेत, सूक्ष्म आहेत आणि या सूक्ष्म असल्यामुळे किंवा सूक्ष्मदर्शी यंत्राखालीच या ठिकाणी बघितले जाते। आणि शरीर तर पेशींचं काय आहे शरीरच हे पेशींनी निर्माण झालेलं आहे। शरीराचं सर्वात छोटं युनिट जे आहे म्हणजे शरीरातला सर्वात छोटा भाग काय आहे तर सर्वात छोटा भाग म्हटलं म्हणजे पेशी आहे। आता असं म्हणतात की शरीराच्या आतमध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत शरीर जीवित आहे। शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत शरीर जीवित आहे असं म्हटलं जातं। आणि मग जो शरीरामध्ये शरीरामध्ये जे आहे संपूर्ण जर ब्लडच नसेल किंवा रक्तच नसेल तर या अंगामध्ये रक्त नसल्यामुळे त्याचे शरीर काय होईल ब्लडच नसेल तर ते हालचाल करू शकत नाही आणि पुढे जे आहे जास्तच ब्लड त्याचं नसेलच तर त्याला मृत्यूला सुद्धा काय होतं सामोरे जावं लागतं। मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो की मग रक्तामध्ये आत्मा आहे का प्रश्न असाही या ठिकाणी पडू शकतो ना। तर आपलं ब्लडच कमी आहे आणि ब्लड कमी झाल्यानंतर मनुष्य काय होतं त्याला मृत्यूला सुद्धा झुंज द्यावी लागते। मग असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो की का मग आत्मा जो आहे तो ब्लड मध्ये आहे का असा या ठिकाणी प्रश्न पडला जातो। की हृदय काढल्याने माणूस मरतो का म्हणजे वेगवेगळे जे आपल्या शरीराचे आता भाग सांगितलेले आहे मग हृदय काढल्याने माणूस मरतो का फेफडे काढल्याने मरतो का किडनी काढल्याने मरतो का अशा वेगवेगळे ज्या काही या शरीराचे भाग आहेत किंवा मस्तिष्क किंवा डोकं हे मेंदू काढल्याने त्याचा मृत्यू होतो का याचा अर्थ या ठिकाणी असा होतो की शरीराचे भाग जे आहेत कसे आहेत एकावर एक डिपेंडेड आहेत म्हणजे एकावर एक जे शरीराचे भाग कशी आहे तशी रचना आहे। ही रचना जी आहे अशा पद्धतीची आहे जसं आपण एखाद्या मोटरसायकलचं जर उदाहरण घेतलं मोटरसायकलला काय असते चाकं असतात ब्रेक असतं आणि की त्याचे छोटे छोटे बारीक बारीक सुद्धा पार्ट असतं। त्याच्यातलं जर एखादं पार्ट निकामी झालं तर ते मोटरसायकल काम करू शकत नाही। आणि तसंच काय आहे या गाडीचं एक पार्ट दुसऱ्या पार्टवर अवलंबून आहे एक काढलं तर ते चालू शकत नाही किंवा एक जरी पार्ट बिघडलं तर ती गाडी मात्र चालणार नाही। आणि त्याच पद्धतीने हे शरीराचे सुद्धा अवयव असेच आहेत। या शरीराचं सुद्धा एक अंग दुसऱ्या अंगावर कसं आहे अवलंबून आहे। या अवयवावर म्हणजे अवलंबून आहे आणि या शरीराचा जर एखादा अवयव निकामी झाला किंवा नसेल तर ते शरीर जे आहे ते कसं असेल मग असहाय्य असं होईल। किंवा त्याला या ठिकाणी एखादा समजा श्वासोश्वास जो आहे श्वासोश्वास घेण्यासाठी त्याला त्रास होत असेल तर श्वासोश्वास घेण्यासाठी जर त्याला त्रास होत असेल तर त्या ठिकाणी त्याला ऑक्सिजन लावण्याची व्यवस्था केली जाते। ही ऑक्सिजन लावण्याची व्यवस्था त्याला या ठिकाणी केली जाते कारण त्या ठिकाणी ऑक्सिजन घेणं जर बंद झालं तर मनुष्य जो आहे तो कृत्रिम ऑक्सिजन त्याला देण्यात येतो। जर या शरीराची रचना एक अवयव दुसऱ्या अवयवावर अवलंबून असेल तर येथे आत्म्याचा रोल मग आपल्याला दिसून आला का। शरीराची रचना आपण पाहिलेली आहे विज्ञान आम्हाला सांगितलेलं आहे की एक शरीर जो आहे वेगवेगळे या ठिकाणी मी भाग सांगितलेले आहेत हृदय सांगितलेलं आहे फेफडे सांगितलेले आहेत किडनी सांगितलेले आहेत लहान आतडे आणि मोठे आतडे सांगितलेले आहेत मेंदूचा भाग सांगितलेला आहे। तर हे भाग कसे आहेत आपल्या शरीराचे एकावर एक हे अवलंबून आहेत। आणि मग हे एकावर एक अवलंबून असल्यामुळे जर एखादा जरी पार्ट आपला या शरीराचा बिघडला किंवा निकामी झाला तर आपलं शरीर ते काम करू शकत नाही। आणि म्हणून मनुष्य आत्मा जो आहे हा आत्म्यावर नसून एक अंग दुसऱ्या अंगावर कसं आहे तर हे अवलंबून आहे। आणि म्हणून येथे आत्म्याचे खंडन झालेलं आहे। म्हणून काय झालेलं आहे इथे आत्म्याचं
खंडन झालेलं आहे किंवा आत्मा या ठिकाणी खारिज करण्यात आलेला आहे किंवा निकामी करण्यात आलेला आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने मोटारसायकल चालते त्याच पद्धतीने शरीर सुद्धा चालते। आणि म्हणून हे शरीरच काय आहे तर 63 अरब आणि खरब पेशींनी हे बनलेलं आहे। या ज्या पेशी ही जास्त पेशींचे जे काही म्हणजे पेशी ज्या आहेत, आता या पेशीची जी वाढ आहे ह्या पेशीची वाढ कशा पद्धतीने होती, या पेशी ज्या आहेत किंवा या सेल्स ज्या आहेत किंवा ज्या कोशिका आहेत ह्या मृत पावतात। म्हणजे काही पेशा ज्या आहेत मृत पावतात म्हणजे मरतात आणि काही पेशा काय होतात जन्म घेतात किंवा वाढ होते त्याच्यामध्ये। तर एका पेशीचे आयुर्मान हे नेमकं किती असायला पाहिजे? एक जी पेशी आहे त्या पेशीचं आयुर्मान म्हणजे आयुष्य किती असतं तर 120 दिवसाचं म्हणजेच 4 महिन्याचं हे तिचं आयुर्मान असतं। कशाचं? पेशींचं। हे 120 दिवसाचे म्हणजे 4 महिन्याचे त्याचं आयुर्मान आहे। आणि ही प्रक्रिया या शरीरामध्ये निरंतर पद्धतीने चालू राहते। कशी राहते? निरंतर पद्धतीने सुरू राहते। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे आपलं मनुष्य जो आहे, मनुष्य जीवनामध्ये जगत असताना त्याला 3 टप्प्यातून जावं लागतं। वारकरी ताई, त्याला 3 टप्प्यातून जावं लागतं। ते 3 टप्पे कोणते आहेत? मनुष्य जीवन जे आहे त्याला 3 टप्प्यातून जावं लागतं। 3 टप्पे कोणते आहेत? बरोबर आहे, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण किंवा वृद्धपण असं आपण या ठिकाणी म्हणतो। मनुष्याचे हे 3 टप्पे आहेत, बरोबर आहे। तर बालपण जे आहे, तारुण्य आणि म्हातारपण, मानवाला या 3 अवस्थांमधून काय व्हावं लागतं? जावं लागतं। बनसोडे जावं लागतं का? मानवाला या 3 अवस्थेतून जावं लागतं ना। तर ह्या 3 अवस्थेतून त्याला जावं लागतं। तर आता बालपणाचं वय किती असतं आपलं? बालपणाचे वय किती आहे? बालपण वय अंदाजे हा 0 ते 18 किती? 0 ते 18 आहे ना घटनेमध्ये सुद्धा बालपण 0 ते विज्ञानाचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये। म्हणून 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला सगळे अधिकार बहाल केलेले आहेत। 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला सगळे अधिकार काय केलेले आहेत? बहाल केलेले आहेत। हे विज्ञान आहे। आणि हे 0 ते 18 जे वय आहे हे काय आहे तर हे बालपण आहे। तर ह्या बालपणामध्ये त्या पेशीची वाढ झपाट्याने होते। बालपणामध्ये पेशीची वाढ झपाट्याने होते म्हणजे पेशी त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त होतात आणि मृत्यूचा दर 0 असतो। उत्पन्न पेशीचं कसं असतं? झपाट्याने त्या पेशीच्या याच्यामध्ये वाढ होते आणि मग ती चिमुकली आपल्या पाठीमागे आहे। आणखी तिला 5-6 वर्षाने पहा, आपण काय म्हणू तिला? आता छोटीच होती, एवढी मोठी दिसत आहे। काल परवा माझं बाळपण आलं होतं, आपण सर्वांनी छोट्यापणी पाहिलेलं होतं आणि लागलीच त्याला आपण काय म्हणतो? ताई हे तर छोटा होता आणि आता खूपच उंच दिसत आहे। बरोबर आहे। आणि मग ही झपाट्याने वाढ काय आहे? ही पेशीची वाढ त्या बालवयामध्ये कशी होती? झपाट्याने होते। आणि मग तो ग्रोथचा जो काळ आहे तो अशा पद्धतीनं वाढ होते आणि छोटंसं जे बाळ आहे ते आपल्याला लागलीच मोठं झालेलं दिसतं। मग विज्ञान काय आहे त्याच्यामध्ये तर पेशीची जी काय वाढ आहे ती झपाट्याने त्याच्यामध्ये होती आणि पेशींचा मृत्यू दर हा कसा असतो? मग कमी असतो किंवा एकदम 0 असतो। एका महिन्यामध्ये त्याच्यामध्ये दुप्पट म्हणजे एका महिन्यामध्ये त्याच्या या पेशीमध्ये दुप्पट वाढ झालेली असते आणि हे बालक अवस्थेमध्ये छोटे छोटे अंश मोठे होतात। 4 महिन्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला वाढ झालेली दिसते आणि त्या पेशीचा मृत्यूचा दर जो असतो तो कमी असतो आणि म्हणून या बालपणामध्ये बालकाची वाढ जी आहे आपल्याला झपाट्याने झालेली दिसून येते। आता दुसरा टप्पा आपण सांगितलेला आहे या ठिकाणी। बालपणाचा पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा तारुण्य। दुसरा टप्पा जो आहे तारुण्य, त्याचं वय तारुण्याचं अगदी बरोबर आहे। छायाताईंच्यासाठी क्लॅपिंग। तर हे तारुण्याचं जे वय आहे ते 18 ते 50। तर आता ह्या 18 ते 50 या अवस्थेमध्ये त्या
पेशी ज्या आहेत आपल्या शरीरामधल्या पेशीच्या वाढीचे प्रमाण हे कसं असतं, इक्वल असतं, बरोबर असतं. म्हणजे मृत्यूचंही प्रमाण तेवढंच असतं आणि जन्मदराचं म्हणजे वाढीचं सुद्धा प्रमाण तेवढंच असतं. म्हणजे काय असतं, ते बरोबर असतं, म्हणजे इक्वॅलिटी असते किंवा समानता असतं. मृत्यूदर आणि जन्मदर यामध्ये समता किंवा समानता असते आणि म्हणजेच या ठिकाणी काय होतं, आपली वाढ होणं थांबते. तिसरा टप्पा किंवा पुढे आणखी म्हणू शकतो, बरोबर आहे. पुढचा जो टप्पा आहे म्हातारपणाचा, 50च्या पुढे आपले गुडघे दुखू लागतात, हो की नाही. काही कुणाला काही व्याधी होतात, कुणाला काही व्याधी होतात, कुणाला काही व्याधी. तर या ठिकाणी जे म्हातारपण आहे, ह्या म्हातारपणाचा टप्पा आपल्याला 50 वय झाल्यानंतर, अर्थातच ज्याला आपण वृद्ध अवस्था सुद्धा म्हणतो. या 50च्या नंतर जे आहे जन्मदर, पेशीचा जो जन्मदर आहे हा कमी होतो आणि मृत्यू दराचं प्रमाण त्या पेशीचं वाढत जातं. आणि मृत्यू दराचं प्रमाण या पेशीचं वाढत गेल्यामुळे जे जन्मदर घटलेला असतो आणि म्हणून या वृद्धपणामध्ये जे आपले गाल पिचकलेले दिसतात, गाल पिचकलेले दिसतात ना. आमच्या खंडाऱ्या आईकडे पहा, काही दिवसांनी आपल्याला सुद्धा असंच व्हायचं आहे. आणि मग हे म्हातारपण जे आहे आपल्याला त्या पेशीची जी वाढ जी आहे घटलेली असते जन्मदराची आणि मृत्यू दराच्या पेशीची वाढ ही वाढलेली असते आणि म्हणून म्हातारपणामध्ये आपलं काय होतात, तर आपले गाल जे आहेत हे पिचकलेले दिसतात. आपली जी त्वचा आहे ही त्वचा सुद्धा आपल्याला कशी दिसते, पातळ झालेली दिसते. जास्तच म्हातारपण झालं तर ही लोंबलेली सुद्धा आपल्याला त्वचा, आपल्या अशी धरली तर अशी हातामध्ये आपल्याला ही त्वचा येते. अर्थातच कातडी येते, ही कातडी जी आहे आपली पातळ होते. दात सुद्धा आपले हलतात किंवा पडतात. डोळे सुद्धा आपले खोल खोल गेलेली असतात आणि यालाच आपण काय म्हणतो, मग वृद्धावस्था आलेली आहे, म्हातारपण आलेलं आहे. तर या ज्या काही या अशा अवस्था आहे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की हे सांगितलेलं आहे की या ठिकाणी काय आहे, हे विज्ञान आहे. आणि म्हणून भगवंताला काय म्हणलेलं आहे किंवा भगवान बुद्धाला काय म्हटलेलं आहे, वैज्ञानिको के वैज्ञानिक. बुद्धांना काय म्हटलेलं आहे, मग वैज्ञानिको के वैज्ञानिक म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये मग काय सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला कारण असतं. बुद्धांनी आम्हाला सांगितलेलं आहे ना, हो की नाही ताई. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला बुद्धाने आम्हाला काय सांगितलेलं आहे, कारण असतं. मग ते काय कारण आहे, जर पेशी ज्या आहेत आपल्या या शरीरामध्ये, या पेशीचं आयुर्मान किंवा आयुष्य किती आहे, मग 120 किंवा 4 महिने. 120 जरी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. तर या पेशीचं जे आयुर्मान आहे किंवा आयुष्य जे आहे हे 120 दिवसाचं आहे आणि प्रत्येक पेशीमध्ये जीव आहे. प्रत्येक पेशीमध्ये काय आहे, जीव आहे. जिथे जीव आहे तेथे आत्मा आला आणि या प्रत्येक पेशीमध्ये जीव आहे तर आत्मा असलाच पाहिजे. म्हणजे मागे आपण या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की बोटाचं आपण उदाहरण घेतलेलं आहे की या बोटामध्ये आपण पाहिलेलं आहे तडप आहे, त्या झुरळाच्या नागीमध्ये तडप आहे, पालीच्या शेपटीमध्ये तडप आहे किंवा हालचाल आहे. ही हालचाल आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पालीमध्ये उंदराच्या शेपटीमध्ये ही काय दिसते, आपल्याला हालचाल दिसून येते. आपण जिवंत आहोत तर या आपल्या मध्ये मशिनरी किंवा शरीराचे जे अवयव आहेत. मग प्रश्न या ठिकाणी आपल्याला असा पडतो की मी नेमकं मग काय आहे. प्रश्न असा पडायला हवा ना, मग नेमकं मी काय आहे. मग पेशी ज्या आहेत या पेशी जर आपल्या शरीरामध्ये मृत पावत असतील तर आपण का मरत नाही. म्हणजे शरीरातल्या जर पेशी मरत असतील तर आपण का मरत नाहीत, कारण या शरीरामध्ये एक चित्त असतं आणि एक मन सुद्धा असतं. शरीरामध्ये आहे ना सगळ्याला मन, का गेले कुठं कुठं आहेत ना, इथंच मन आहे. शरीरामध्ये काय आहे, एक चित्त आणि एक मन असतं. ते जे मन आहे हे मन मात्र मरत नाही. मन काय होतं, मरत नाही. हे आपल्या हृदयवाणीचं एक याचं सुद्धा मनाचं एक अंग आहे आपल्या शरीराचं. आणि याच चित्तामध्ये याच मनामध्ये आपलं काय आहेत, पूर्ण रिश्ते नाते चिपकलेले आहेत ना मनामध्ये. आज शरीराचं चिपकलेले नाहीत परंतु चित्ताला चिपकलेले आहेत ना, मनाला चिपकलेले आहेत ना. आणि मग येथे काय असतात, हे जे रिश्ते नाते आपले जीवित असतात. एकाच सेकंदामध्ये करोडो पेशी
ह्या जन्म घेतात आणि मरतात. येथे या आत्म्याचे आपण पाहिलेलं आहे, खंडन झालेलं आहे. ही या पेशींची जी उमर आहे किंवा वय हे 120 दिवसाचं आहे. तर प्रत्येक पेशीमध्ये आत्मा नाही. या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की आपल्या माता म्हणजे आपल्या मता विचारतील की तू आता आला कुठून. एखादे असेही म्हणतील काय म्हणजे आले आपण कुठून, असा सुद्धा आपल्याला प्रश्न पडायला हवा की नेमकी आपण कुठून आलो. आता कुणी कुणी काय म्हणतं, हम तो अल्लाह की देन है म्हणता ना कोणी कोणी, हम क्या है अल्लाह की देन है असं कुणी कुणी म्हणतं. तर असा या ठिकाणी विचार आपल्याला पडतो की एखादा म्हणतो की क्या ऊपर वाले ने ऊपर से आया है, क्या ऊपर वाले ने आपको भेजा है, असा कुणी कुणी म्हणतं. आणि मग या ठिकाणी असा आपल्याला प्रश्न पडायला हवा कि मैं आया कहाँ से और जाना कहाँ. मी आलो कुठून आणि मला नेमकं जायचं कुठे आहे. मग मी वरतून आलो का, ऊपर से आया क्या, नाही. मग मी वरती जाणार आहे का, नाही. मग मी या पृथ्वी तलावरच आलो आणि या पृथ्वी तलातच जाणार आहे. काय आहे तर या पृथ्वी तलातच मी जाणार आहे आणि या पृथ्वी तलातूनच मी काय झालेलं आहे, आलेलो आहे. मी या पृथ्वी तलावरूनच आलो आणि या पृथ्वी तलावरच जाणार आहे. या दोन प्रकारामध्ये असा या ठिकाणी जन्म होतो. म्हणजे मनुष्याचा जो आहे या ठिकाणी काय होतो, या दोन प्रकारामध्ये जन्म होतो. आता ह्या जे मी सांगितलेलं आहे, बोटामध्ये तडपका असते किंवा पेशीमध्ये तडपका असते, तर त्याची पुढे सुद्धा येईल आपल्याला. त्याचे जी आयुर्मान सांगितलेलं आहे पेशीचं किती 120 किंवा तुम्हीच म्हणतायत ते 120 सांगितलेलं आहे. तर त्याची ती उम्र आणखी संपलेली नाही. त्या पेशीची जीवित राहण्याची 120 जर कट झालं तर त्याची वय सांगितलेलं आहे, उम्र सांगितलेली आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय राहते, तडप राहते. हे विज्ञान आहे त्याच्या मागचं. म्हणून त्याच्यामध्ये काय राहते, तडप राहते. तर या ठिकाणी काय आहे की मनुष्य जन्माचं म्हणजे आपण कुणी काय म्हणतं की मी को अल्लाह की देन है, मुझे ऊपर वाले ने भेजा है. मग या ठिकाणी आपल्याला सुद्धा असा प्रश्न पडायला हवा की मैं आया कहाँ से और जाना कहाँ हूँ. हो, मैं आया कहाँ से और जाना कहाँ हूँ. मग ना मी वरतून आलो का, नाही. आणि मी वरती जाणार आहे का स्वर्ग पाहायला, नाही. मी या पृथ्वी तलातच आलो आणि या पृथ्वी तलातच मग जाणार आहे. पण या ठिकाणी जन्माचे सुद्धा दोन प्रकार आहेत. आता आपण आपला जो जन्म आहे कसा आहे बोला ना. आपण जो जन्म घेतलेला आहे तो मात्र माता पित्याच्या जन्म आहे. का आहे, माता पित्याच्या उदरातून आपला जन्म होतो. परंतु अशी ही एक दुनिया आहे बिना माता पिता परंतु जन्म मात्र आहे. हे जे आहे आपण या ठिकाणी केवळ पेशी पाहिलेल्या आहेत. इथे थांबून बाकीचा जो भाग आहे आपण तो उद्या पाहणार आहे. बाकीचा भाग कुठून पाहणार आहोत. मैं आया कहाँ से जाना कहाँ है. ना मी वरतून आलो आहे आणि ना मी वरती जाणार आहे. मी या पृथ्वी तलातच आलो आणि या पृथ्वी तलातच जाणार आहे. आणि या जन्माचे दोन प्रकार आपण मात्र उद्या पाहणार आहोत. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. साधू साधू साधू. येशू प्रभूवाले म्हणतात हा परमेश्वराचा पुत्र आहे, परमेश्वर पुत्र आहे. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ
पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू.